अमेरिका, इस्रायल, इराण ह्या देशांमध्ये आज 14व्या दिवशी सुद्धा युद्ध सुरू आहेत आणि ह्या युद्धाचा परिणाम आता जो आहे तर तो भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतात का, मी आता लासलगाव येथील HP गॅस एजन्सीच्या या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी जर बघितलं तर आता गॅस जे ऑनलाईन बुकिंग केल्या जाते तर ते गेल्या 48 तासापासून बंद असल्याचं जे तर ते ग्राहक सांगत आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर या एजन्सीच्या माध्यमातून साधारण 30,000 ग्राहकांना जे तर ते या ठिकाणी गॅस टाकीचा पुरवठा केला जातो आणि ग्राहक थेट या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी ग्राहकांशी बोलणार आहोत. मला हे सांगा, तुम्ही बुकिंग केली आहे का नाही? केली आहे. 4 दिवस झाले बुकिंग केलेली. एक OTP बी आलं पण टाकी आली नाही अजून. आणि गावातली असून बी नाही आली म्हटल्यावर काय असं. मी स्वतः आलो घ्यायला, तो टाकी म्हणे 2-4 दिवसांनी भेटेल. या ठिकाणी आपण काही ग्राहक आहे त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, तुम्ही या ठिकाणी काय गॅस टाकी बुक करायला आलात, काय नेमकं? त्यांचं म्हणणं आहे हे नेम लागायच्या आधी आम्ही टाकी नेलेली 8 दिवस आधीच. पण हे नेम जे लागले 21 दिवसाच्या नंतर टाकी न्यायची. त्या नेमच्या आधीच आम्ही टाकी नेली होती. पण त्याच्यानंतर आम्हाला माहित नव्हतं का 21 दिवसाच्या नंतर टाकी भेटणार आहे. आता आम्ही बुक केली पण आम्हाला भेटतच नाहीये टाकी. ते म्हणताय का तुम्ही टाकी आधी 8 दिवसच आधी नेली. पण तेव्हा नेम लागलेलेच नव्हते ना, म्हणून आम्ही नेम लागायच्या आधी नंतर टाकी बुकिंग करतोय. तर ते नाही म्हणताय. आम्ही वर्षातून फक्त 4-5च टाक्या वापरल्या आहेत. आमच्या फक्त वर्षाच्या 4-5 टाक्या. तरी पण ते एक पण ऍडजस्ट करत नाही टाक्या आम्हाला. तुम्ही या ठिकाणी गॅस टाकी बुकिंग साठी आलाय, काय बुकिंग नाही, बुकिंग होत नाहीये. कधी कधी स्विच ऑफ दाखवतोय. मग त्यांचा जो बुकिंगचा नंबर आहे हा स्विच ऑफ असतो. तो कधी लागतो कधी नाही लागत. लागल्यावरती पण OTP मिळत नाही काही वेळेस आणि टाकी मिळणं मुश्किल या झालंय. ठिकाणी जी ऑनलाईन बुकिंग केल्या जाते तर ती बुकिंगच बंद असल्यामुळे या ठिकाणी आता ग्राहकांची गर्दी जी तर थेट गॅस एजन्सीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन बुकिंग कधी सुरू होणार याकडे आता ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.